मी काय खोटं बोललो का? आता ते जे बोलतात, आता कालच ते बिहारमध्ये गेले आणि बिहारमध्ये बाजूला नितीश कुमार, त्यांना तर काय कळतच नाही बिचाऱ्यांना. मी त्यांची ते टिंगल नाही करू शकत, कारण वयोमान परत प्रत्येकाचा आदर ठेवायला पाहिजे. पण तिकडे आपले पंतप्रधान म्हणाले की विरोधक म्हणजे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी हे भ्रष्टाचारांना आणि घुसखोरांना रक्षण देण्यासाठी म्हणून, त्यांचा बचाव करण्यासाठी म्हणून पुढे आलेले आहेत. मला पंतप्रधान सांगायचंय की तुम्ही महाराष्ट्रामध्ये याल तेव्हा तुमच्या आजूबाजूला जो दंभ मेळा आहे, कुंभमेळा वेगळा, हा दंभ मेळा आहे, दंभाचा. सगळे ढोंगी ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले तो तुम्हीच केलेले. 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप तुम्हीच केला. तिकडे आदर्श घोटाळ्याचा आरोप सुद्धा मोदीजींनीच केला आणि दुसऱ्या दिवशी अशोक चव्हाण बाजूला. मग कोण कोणाला रक्षण करते? आणि घुसखोरांना म्हणजे कोणाला नक्की करताय तुम्ही? आमच्या हातामध्ये आम्ही कोणाला काही घुसखोरांना ठेवतोय घरात? अहो, शेख हसीनाला तुम्ही आश्रय दिले, आम्ही नाही दिलेला. बांगलादेशाने विरोध करताय आणि त्यांच्या तिकडनं पळून आलेल्या पंतप्रधानांना तुम्ही आश्रय देताय आणि आम्हाला सांगताय की घुसखोरांचं रक्षण तुम्ही करताय म्हणून. सगळ्या भ्रष्टाचारांना उपमुख्यमंत्री पद वगैरे बाकीची पदं, मंत्रीपद ही तुम्ही देताय. मला खरोखर काय काय वेळेला अशी कीव येते, कोणाची येते मलाच कळत नाही. ती कीव आले खरी, पण कोणाची करायची? कारण आता गेल्या वेळेच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मी जेव्हा गाडीतनं उतरत होतो तेव्हा ते शाळेतले विद्यार्थी ते असे कधी कधी त्यांना आणून बसवतात ना, देते गॅलरीत आणून बसवतात की बघा कसं कामकाज चाललेलं आहे. आणि ती मुलं बाहेर पडत होती, कोणाचाही चेहरा असा हसरा नव्हता, सगळे असे धक्कादायक अवस्थेमध्ये होते. कारण तिकडे ते काय बघून आले होते काय देव जाणे. तरी नशीब त्या दिवसाच्या संध्याकाळी विधान भवनाच्या लॉबीमध्ये मारामारी झाली. विद्यार्थ्यांना तुम्ही काय शिकवताय? कशाला नेताय तुम्ही तिकडे? असे काय तुम्ही तुमच्या आपल्याचे दिवे पाजळतात की ज्याच्यातनं विद्यार्थी काहीतरी चांगले शिकतील? आपल्या राज्याचं विधिमंडळ, त्या विधिमंडळामध्ये उद्याचे काय म्हणतो आपण, मुले हीच उद्याची भावी आधारस्तंभ असं आम्ही शाळेतच ऐकलं होतं. आता ते आधारस्तंभ भावी ते आत्ताचे आधारस्तंभ बघतायत कसे एकमेकाच्या उरावरती बसतायत. म्हणजे कशाचा काही पत्ता नाही. शिक्षणाचा आपल्या रोजच्या आयुष्याची काही पत्ता नाही. कोण शिकवतंय, कोणाला शिकवतंय, काही कशाचं काही नाही. केवळ एक पाहिजे म्हणून शिक्षक मतदारसंघ निर्माण करायचे. त्या शिक्षक मतदारसंघात कोणतरी एक ऍडजस्टमेंट म्हणून राजकीय चेहरा देऊन टाकायचा, ज्याचा शिक्षणाशी काही संबंध नाही. तो शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून जाणार, ज्याचा